त्यात महिला सुरक्षा आणि रोजगार अशाबद्दल काय योजना आहेत? सर्वप्रथम मी भारत देशाला वंदन करते. तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी त्रिवार वंदन करते. मी सरिता मिलिंद माने. मला प्रभाग 2 मधून उमेदवारी देण्यात आली आहे भाजपातर्फे. तर आमच्या भाजपा पक्षाला सुद्धा मी हार्दिक आभार मानते. प्रभाग 2 हा मागच्या 20 वर्षापासून तिथे काँग्रेस सरकार आहे आणि आता मला जी उमेदवारी मिळाली आणि मला जर जनतेने आशीर्वाद दिला, मी निवडून आली, तर म्हणजे इथं का मागासलेलं आहे प्रभाग 2, तर प्रत्येक क्षेत्रामध्ये तिथे काम करण्याची गरज आहे. आता तुम्ही मला प्रश्न विचारला आहे की महिलांच्या सुरक्षतेबद्दल, तर आमच्या भारतीय जनता पार्टीने ऑलरेडी इथं इतक्या साऱ्या योजना काढलेल्या आहेत महिला सुरक्षतेबद्दल आणि त्याच्यामुळे बरंच संरक्षण महिलांना मिळते जर त्यांनी त्याचा उपयोग केला तर. आणि राहिली प्रभाग 2ची गोष्ट, तर तिथे आपलं कपिलनगर पोलीस स्टेशनसुद्धा नेहमी तत्पर असते काही महिलांचा प्रॉब्लेम झाला तर, आणि आम्ही तर राहूच प्रत्येक वेळेस. शिक्षणामध्ये आपली काय म्हणजे संकल्पना राहणार आहे जर का आपण निवडून आलो तर? शिक्षणामध्ये शिक्षण योजनेमध्ये काय संकल्पना राहणार आहे? म्युन्सिपाल्टीच्या शाळा ज्या आहेत त्या बंद पडलेल्या आहेत, मुलं जे आहेत ते शिकू शकत नाही आहे कारण की महागाई वाढलेली आहे. या परिस्थितीमध्ये आपण काय करणार आहे? म्युन्सिपाल्टीच्या ज्या शाळा आहे, इथे नारीची एक जी शाळा आहे ती मला असं वाटते पूर्ण नागपूरमध्ये त्याला नंबर 1चं स्थान मिळालेलं आहे. तिथे म्हणजे जे काही विद्यार्थी आहेत ते चांगले आणि इतकं सुंदर ते शाळा चालवत आहेत. म्युन्सिपाल्टीची शाळा असून सुद्धा तिथल्या जे आपले गुरुजन आहेत त्यांनी सुद्धा सहभाग घेतलेला आहे. अशाच प्रकारे जर सगळ्यांनी सहभाग घेतला तर म्युन्सिपाल्टीच्या शाळासुद्धा चांगल्या चालतील. सरकारने सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे. मी निवडून आल्यानंतर मी थोडं लक्ष घालू इच्छिते. माझा तो अजेंडाच आहे आणि माझ्याकडून जेवढे प्रयत्न होतील मी म्युन्सिपाल्टीच्या शाळांना सुरुवात करण्याची हमी देते. आम्ही 4 उमेदवार आहोत भाजपातर्फे. मी सरिता मिलिंद माने, अनिकेत एरखेडे, पंकज यादव आणि नेहा निकोसे असे 4 उमेदवार आहोत. जनतेला माझं एवढंच आव्हान राहील की आमची जी पूर्ण पॅनल आहे जर आम्हाला निवडून दिलं तर आमची दिल्लीपासून महाराष्ट्र आणि नागपूरमध्ये सुद्धा आमची सत्ता आहे. तर आम्हाला फंड मिळेल आणि आम्ही संपूर्ण प्रयत्न करू. कारण डॉक्टर मिलिंद माने याच्या आधी इथे आमदार होते. ते आता सध्या आमदार नसताना सुद्धा त्यांना जो फंड मिळाला, तर आम्ही ऑलरेडी प्रभाग 2मध्ये बरेच कामं आता हाताशी घेतलेले आहेत. त्याचे भूमिपूजन सुद्धा झालेले आहेत. म्हणजे काय, आम्ही नगरसेवक आणि आमदार नसताना सुद्धा. तर तुम्ही कल्पना करा की आम्ही जर नगरसेवक झालो तर निश्चितच आम्ही न्याय देऊ जनतेला आणि पूर्ण आश्वासन देऊ की जे काही आम्हाला काम करायचे आहेत, रस्ते असो, गटर लाईन असो, जे प्रायमरी जे कामं असतात आपले, ते पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करू.